सोमवारी रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीएड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटना घडली। महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेऊन जमावाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कुठली असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय, पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे प्री नियोजित होतं, म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं। अरे मग तुम्ही काय झोपला होता का? तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का? तुम्हाला इंटेलिजन्स नसतो का फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो? मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळे दंगल झाली। आणि तसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं, हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे, त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही। सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे, पण सरकार त्या बाबतीत करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।